नमस्कार, मी निरंजन. सध्याच्या भारतामधल्या प्रचंड बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरती एक कविता वाचली आणि मला असं वाटलं की ती शेअर करावी. या प्रचंड बेरोजगारीमुळे एका बेकार मुलाचं आयुष्य हे कसं झालंय हे या कवितेत खूप छान पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. बेकार मुलगा आईला घाबरत नाही, बापाला भीत नाही, मरणाला घाबरत नाही. बेरोजगार दिवसांनी त्याची भीती संपवून टाकली आहे. सिगरेटच्या किमतीपासून मित्रांच्या चेहऱ्यापर्यंत सगळं बदलत गेलं. भिंतीवरून काढलेल्या जुन्या कॅलेंडरातल्या तारखा पेपरच्या रद्दीबरोबर गायब झाल्या. पचकन थुंकण्याशिवाय आता उरलंय काय त्या बेकार मुलापाशी? दिवस छोटे होत गेले आणि रात्रीचं थंडगार वारं गालांना टोचायला लागलंय. बाजारातला गडबड गोंधळ, गल्लीतला धुळीनं भरलेला सुन्नपणा आणि पाठीवर रोखलेल्या गावभरच्या नजरा झेलत रात्री कधीतरी उशिरा तो बेकार मुलगा पाय ओढत ओढत घरी येतो. झोपेत बडबडणारा बाप कधीतरी ऐकतो त्यानं दारावर मारलेली थाप. बापाच्या आयुष्याचा भाग झालाय हे. मान झुकवून त्याचं समोरून जाणं, जरा काही बोललं की जगावर संतापणं आणि मग देवा रे असं म्हणत बापाचं पुन्हा झोपी जाणं. उपटलेल्या नखांसारखी असते बेकार मुलाची ठसठसती लांबलचक रात्र. कुठून होते स्वप्नांची सुरुवात? कशी होते? हळूहळू येतात स्वप्न एका ओळीत आणि मोठमोठाल्या पुस्तकांपर्यंत पोहोचून आकार घेऊ लागतात. कधी कधी असं होतं की बेकार मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलीचा फोटो आपल्या पाकिटात लपवून ठेवतो आणि रोखून पाहत बसतो उंच इमारतींकडे रात्रभर छतावर जागत. बेकार मुलांचं जग हे सेलमध्ये घेतलेल्या कपड्यांसारखं असतं, ज्या आकसतात पहिल्याच धुण्यात. जरा खात्री लावली की टर्र फाटायला लागतात. दिवस म्हणजे हक्काचं कापड नसतात. दिवसांची लढणं सोपं नसतं, साधं सरळ नसतं. वेळ घालवायला लांब लचक पसरलेला दिवस घालवावा लागतो. इथं शत्रू निराकार असतो आणि पहिली लढाई घरातूनच सुरू होत असते. सकाळच्या पहिल्या चहापासून भाजीची वाटी फेकण्यापर्यंत चालते खडखडाटांची मालिका. तरीही दिवस संपतच नाही. संपत जातो फक्त तो बेकार असलेला मुलगा. एकूण 30 वर्षांच्या वयात आपल्या असण्याचा अर्थ शोधतोय तो बेकार मुलगा. लांब लचक पसरलेल्या अंधाऱ्या गुहेसारखी लांब लचक आहेत ही 30 वर्ष त्या बेकार मुलासाठी. वयाच्या या उतारावरून घसरताना एक क्षण असा येतो की बेकार मुलगा मुलगा म्हणवला गेल्यावर उदास होत जातो. आणि फार अवघड असतं वय नावाचा हा उभा जिना पुन्हा चढणं. जेव्हा प्रत्येक पायरीवर वाटत असतं ओलांडलाच आता हा समुद्र. हिशोब दे बाबा, हिशोब दे. कुणी गिळली तुझी एकूण 30 वर्ष? चिमण्यांनी खाल्ली, कावळ्यांनी टोच मारून पळवली. एकूण एक नको, पण ढोबळ हिशोब तर दे. हिशोब दे ना रे बाबा, हिशोब दे. जुगारात लावलीस का? गहाण ठेवलीस का कुणा सावकारापाशी? एखाद्या नखरेल मुलीनं पळवलीत का ती? कुठे हरवलीस? काय चुकलास? आठव, विचार कर. अशीच गायब होत नसतात आयुष्यातली कोणाच्या तरी 30 वर्ष. नाकाला लावून वास घ्या किंवा तुडवा पायाखाली किंवा पाकळी पाकळी सुट्टी करून पाण्यात वाहून टाका नदीच्या. फुलं काही बोलत नसतात. एकूण 30 वर्षांच्या वयात अचानकच डहाळीवरून तुटलेलं फूल होतो तो बेकार मुलगा.